शासकीय वाहनांच्या वापराबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। शासकीय वाहनांच्या विशिष्ट व्हीआयपी नंबरवर चाप येणार आहे। शासकीय वाहनांच्या विशिष्ट नोंदणी क्रमांकासाठी मिळणारा निधी आता मिळणार नाहीये। शासकीय वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी मोठा खर्च होत असल्याचं निदर्शनास आलं। शासकीय वाहनांसाठी विशिष्ट नंबर घ्यावा असे कोणतेही आदेश नाहीत। शासकीय वाहनांच्या खर्चात वाढ झाल्याने तसंच वाहनांच्या देखभालीसह इतर बाबींवर होणाऱ्या खर्चाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलाय। वाहनांच्या खरेदी खर्चातील वाढ, वाहन कर आणि नोंदणी शुल्क यांचा खर्च शासकीय वाहनांवर होतोय। या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, शासकीय वाहनांच्या वापराबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय, आता त्याच्या निधीवर चाप बसणार आहे, नेमकी काय माहिती आहे? अगदी खरं आहे आदित्य, आपण जर बघितलं असेल तर राज्यात अनेक योजना ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि या योजनांसाठी पैसा महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे अनेक काटकसरीचा मार्ग जो आहे तो राज्य सरकारने अवलंबलेला आहे। आता देखील आपल्याला एक माहिती मिळते, तसं शासन निर्णय जो आहे तो निघालेला आहे। शासकीय वाहनांच्या वापराबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। शासकीय वाहनांच्या म्हणजे विशिष्ट व्हीआयपी नंबरवरच्या ज्या गाड्या असतात त्यावर आता चाप येणार। याचं प्रमुख कारण हेच आहे की शासकीय वाहनांच्या व्हीआयपी नंबरसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याचं मागील काही दिवसांपासून निदर्शनास आलं होतं आणि त्याचा अहवाल देखील प्राप्त झाला होता। आणि त्याचमुळे शासकीय वाहनासाठी विशिष्ट नंबर घ्यावा असे शासनाचे आता कोणतेही आदेश असणार नाहीये। त्यामुळे ही वाहनं आता शासकीय घेतली जाणार आहेत, त्याच्या व्हीआयपी नंबरवर आता चाप आलेला आहे। जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय शासकीय वाहनांच्या विशिष्ट व्हीआयपी नंबरवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। व्हीआयपी नंबरसाठी मोठा खर्च होत असल्याचं निदर्शनास आलं, त्यामुळे खर्चात काटकसर करण्याच्या दृष्टीने आवश्यक नसलेल्या वाहनांवर वरील खर्चाला आता चाप बसवण्यात येणार आहे।